विनोद ओकातली ही तुटेना या मालिकेचा आजचा जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळाला, ज्यामध्ये काकूला आजीने रंगे हात पकडलाय. आजच्या भागात काय झालं, की आहे ना काकू त्यांच्या घरातल्या नोकरांकडून स्वतःचे पाय चेपून घेत असते आणि ती म्हणत असते, "माझे पाय दाबा, नीट दाबा" आणि एकदम खराब ट्रीटमेंट देत असते त्या नोकरांना. तर दुसरीकडे आजी राजवाड्यांच्या घरात ती आजी आहे ना, तर आजी जप करत असते. तिच्या हातात रुद्राक्षाची माळ असते. त्यामध्ये ती जप करत असते. पण ती जप करत असते, तर तिला ते जप करायला जमतच नसतं. का? तर त्याच वेळेस दुसरीकडे काकूची बडबड सुरू असते. ती त्या नोकरांवर चिडचिड करत असते. घरच्यांवर चिडचिड करत असते. ती तिच्या तोंडातून ना म्हणजे नुसतं चिडचिडचा आवाज येत असतो आणि या सगळ्यामुळे आजीचे लक्ष लागत नसतं. त्यांना नीट जप करता येत नसतो. तर काय होतं, की अशाच पद्धतीने हे बऱ्याच वेळ चालतं. आजीला ना फायनली वैताग यायला लागतो, की काय चाललंय राव, मला मला जप पण करून द्या ना साधा. त्यामुळे मग ती उठते आणि डायरेक्ट निघते बाहेर आणि त्यावेळेस ती काकूच्या रूममध्ये जाते, मल्लिकाच्या रूममध्ये जाते. मल्लिकाचे ते पाय चेपत असतात ते नोकरं आणि त्यावेळेस 2 मुली असतात म्हणजे जे त्यांच्या घरात मोलकरीण आहेत. आता ती काय करते, की एक मुलगी नीट पाय चेपत नाही म्हणून तिला असे लाथ मारून खाली पाडते. हे सगळं आजी पाहते आणि आज पहिल्यांदा आपल्याला खूप दिवसांनी बघायला मिळालंय कुठेतरी काकूला रंगे हात पकडलंय. एवढ्या फालतू गोष्टीमध्ये काकूला पकडलंय, पण पकडलंय तरी ॲटलीस्ट. तर काकूला आजीने रंगे हात पकडलेलं असते सगळं बघताना. काकू येते आणि मल्लिकावर खूप चिडते. ती म्हणते, "असं कसं ट्रीट करते तू नोकरांना?" त्यावेळेस मल्लिका बोलते, "अहो माझे पाय दुखत होते त्यामुळे मी हे करायला लावलं." पण आजी बोलते, "अरे ते लोकं ते जे नोकरं आहेत आपल्या घरातली ते वर्कर्स आहेत. त्यांचं काम घर सांभाळणं आहे. आपले हातपाय दाबण्यासाठी त्यांना नाही आणलं आपण इथे. तुझे जर हातपाय दुखत असतील तर तू डॉक्टरांकडे जा." आता त्यावेळेस मल्लिका गप्प होते. मग आजी त्या नोकरांना तिथून जायला सांगते आणि मल्लिकाला म्हणते, "आज मी तुला रंगे हात पकडलाय. मी तुला असं सोडणार नाही. तू असं आपल्या घरच्या नोकरांना ट्रीट नाही करू शकत. ते आपल्या घरचे वर्कर्स आहेत. त्यांना नीट ट्रीटमेंट द्यायची." आणि असं बोलून त्यावेळेस आजी मल्लिकाला उठ्या-बशा काढायला सांगते. मल्लिका म्हणते, "मी उठ्या-बशा काढू? एकतर माझे पाय दुखतायत आणि मी उठ्या-बशा काढू?" तर आजी म्हणते, "काढायलाच लागतील." मग मल्लिका तरी काय करणार बिचारी. ती आता लगेच खरोखर उठ्या-बशा काढायला लागते. तिला 20 उठ्या-बशा काढायला सांगितलेले असतात. तिला नीट बसता येत नसतं, नीट उठता येत नसतं आणि उठ्या-बशा ती कसे-बसे एक-एक करून काढते. तिचे चांगले पाय दुखून येतात आणि मग आजी म्हणते, "आता तू शिक्षा भोगली ना, आता इथून पुढे नोकरांना चांगलं वागवायचं." अशा प्रकारे मल्लिकाच्या आजीने चांगली चिरवलेली असते. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं, की बिचारी स्वानंदी खूप टेन्शनमध्ये असते. सुष्मिताने तिला टेन्शनच देऊन ठेवलंय. सुष्मिताने स्वानंदीला हे बोलून ठेवलं, की तुझ्यात आणि माझ्यात कॉम्पिटिशन आहे, की कोणाला या घराची सगळ्यात जास्त सत्ता मिळते आणि याच कारणामुळे बिचाऱ्या स्वानंदीला टेन्शन आलेलं असतं. आता स्वानंदी विचार करते, की जे माझं बाळ आहे, जी माझी बहीण आहे, जिच्यासाठी जिला मी माझ्या बाळ असल्यासारखं जपलंय, तर ती सुष्मिता आज माझ्यासोबत अशी का वागतीये? त्यामुळे तिला खूप टेन्शन आलेलं असतं. ती जेवत देखील नसते. तर समर येतो तिकडे. समर म्हणतो, "काय हो स्वानंदी मॅडम, तुम्ही जेवत का नाहीयेत?" मग स्वानंदी बोलते, की "मला नाहीये इच्छा." मग समर म्हणतो, "नाही, नाही, तुमच्या डोक्यात सुष्मिताचा विचार चाललाय म्हणून तुम्ही जेवत नाहीयेत. पण त्याची शिक्षा तुम्ही तुमच्या पोटाला का देताय, शरीराला का देताय?" स्वानंदी म्हणते, "तसं काही नाहीये आणि माझ्या डोक्यात काही विचार चालू नाहीयेत आणि मला नाही जेवायची इच्छा तर नाही जेवणार मी." तर समर बोलतो, "ठीक आहे, मग आता मी पण नाही जेवणार." आता स्वानंदीला बिलकुल आवडत नाही. मग समर सरळ भिंतीकडे जाऊन बसतो आणि भिंतीकडे तोंड करून असा रुसून बसलेला असतो आणि हे बघून स्वानंदीला खूप हसायला येतं. ती म्हणते, "अरे! असं कसं वागताय तुम्ही?" आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की या दोघांच्या नात्यामधला असा गोडवा वाढत चाललाय. तर त्यावेळेस समर म्हणतो, की "मी तेव्हाच जेवणार जेव्हा तुम्ही जेवणार. तुम्ही 2 घास तर खाऊन घ्या. तुम्ही 2 घास खा, मग मी 2 घास खाईल." स्वानंदी तयार होते. 2 घास तर खाऊ शकते. मग मोजून 2 घास तो देणार असतो स्वानंदीला. तो 1 घास स्वानंदीला खायला घालतो. मग 1 घास तो खातो. परत तो 1 घास स्वानंदीला खायला देतो. आता स्वानंदी बोलते, "झाले 2 घास, आता मी नाही खाणार." समोर म्हणतो, "अहो 2 घास खाल्ले, अजून खा की 2, 4 घास खा बस." त्यावेळेस स्वानंदी बोलते, "नाही, नाही, निगोशिएशन नाही चालणार." आता अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते या दोघांमध्ये असं गोड भांडण रंगायला लागतं. तर स्वानंदी असा निर्णय घेते, की आता बास झालं. तुम्ही मला खूप त्रास देताय. आता मी तुमच्यासोबत बोलणारच नाही. हे पाहिल्यावर समोर बोलतो, "काय बोलताय तुम्ही? नाही बोलणार माझ्यासोबत?" स्वानंदी बोलते, "नाही बोलणार." आता समोर बोलतो, "अजिबात नाही बोलणार." स्वानंदी बोलते, "अजिबात नाही बोलणार मी." तर स्वानंदी म्हणते, "या क्षणापासून मी तुमच्यासोबत एकही शब्द बोलणार नाही." समर म्हणतो, "ठीक आहे. तुम्ही नाही बोलणार माझ्यासोबत?"
स्वानंदी बोलते, "नाही बोलणार." मग समर हसायला लागतो, "बघा तुम्ही बोललात माझ्यासोबत." आणि अशा पद्धतीने स्वानंदीची तो चांगलीच खिल्ली उडवतो. आता स्वानंदी बिचारी रुसते आणि तिकडून निघून जाते. आता समोर तर हसतच बसतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला मस्त मज्जा बघायला मिळते, की काय होतं ना, सकाळी समोर उठलेलाच नसतो. 7 वाजून गेलेले असतात. नेहमी तो एक्झॅक्ट 7 वाजता उठतो. यावेळेस तो उठलेलाच नसतो. स्वानंदीची अंघोळ झालेली असते. ती बाहेर येते आणि म्हणते, अजून राजवाडे कसे नाही उठले?" नेहमी तर एक्झॅक्ट 7 वाजता उठतात. आता 8 वाजत आले, अजून नाही उठले. तर त्यावेळेस ती विचार करते, आपण यांना उठवायचा प्रयत्न करू. ती वस्तू आपटायला लागते, पण समर तरी उठत नाही. ती अलार्म क्लॉक घेते आणि जोरात वाजवते त्याच्या अंगाजवळ. तरी तो उठत नाही. पण फायनली मग तो उठतो आणि मोठ्या आवाजात उठल्यावर मग तो स्वानंदिकेला जाऊन गुड मॉर्निंग म्हणतो. स्वानंदी त्या गुड मॉर्निंगचं उत्तर देत नाही. त्यावेळेस समरला लक्षात येतं, अच्छा असं आहे का तुमचं? आणि मग तो खूप प्रयत्न करतो, पण बिचारी स्वानंदी बोलतच नाही. आता त्याला वाटतं, की काहीतरी मार्ग मला यातून काढावा लागेल. थोड्या वेळात तो गोड मस्त अशी छान फुलं घेऊन येतो. आता तो ते फुलं घेऊन आलेला असतो आणि त्याने ते फुलं ठेवलेले असतात. तो म्हणतो, "मी इथे एवढे मस्त फुलं आणलेत, पण माझी बायको ते फुलांकडे बघतही नाहीये." तर त्यावेळेस स्वानंदी जी आहे, तिला ते फुलं तर तिला खूप आवडतात. तिला त्या फुलांचा वास घ्यायचा असतो. त्यामुळे ती फायनली तयार होते. ते फुलं घ्यायला. ती ते फुलं घेते आणि त्यांचा मस्त वास घेते आणि अशा पद्धतीने ती तर खूप खुश झालेली असते. आता समोर म्हणतो, "झाली का नाही माझी बायको खुश? मला माहिती आहे माझ्या बायकोला कसं खुश करायचं. पण आता तर नीट झालं ना आपल्यातलं सगळं." पण स्वानंदीचं अजूनही नीट झालेलं नसतं. ती अजूनही बोलत नसते. ती फक्त हसते आणि तिकडून निघून जाते. आता समोर बोलतो, "अरे!" आता समोरच्या लक्षात येतं, की त्याला काहीतरी असं खेळावं लागेल. खेळी आणि मग ती बोलेल. मग तो आज ऑफिसमध्ये गेल्यानंतर देखील त्याच्या कलीगसोबत त्याच्या बायकोविषयीच बोलत असतो. तो म्हणतो, "अरे, तुझ्यासोबत तुझी बायको कधी चिडते का?" तो कलीग म्हणतो, "हां रे, चिडते माझी बायको, रोजच चिडते. उलट मला हे विचार कधीही चिडत नाही." तर त्यावेळेस समोर होता, "अरे, ते तसं चिडणं नाही रे, म्हणजे असा अबोला धरणं." त्यावेळेस तो म्हणतो, "अरे हां रे, बायकांचं असंच असतं. त्यांना समजावणं खूप अवघड असतं." मग त्यावेळेस समोर विचारतो, "मग तुझं काय सिक्रेट आहे मला सांग ना." तर तो म्हणतो, "मी नाही सांगणार तुला माझं सिक्रेट. माझं सिक्रेट मी तुला सांगितलं तर तू जाऊन माझ्या बायकोला सांगशील." पण समर म्हणतो, "नाही, नाही, मला सांग सिक्रेट." आता समरने त्याच्या कलीगकडून काहीतरी असं सिक्रेट काढून घेतलंय, की त्या सिक्रेटचा वापर करून तो स्वानंदीला बोलतं करणार आहे. आणि त्यासाठी मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे असा मस्त एक सीन, ज्यामध्ये गाडीतून समर आणि स्वानंदी जात असतात. त्यावेळेस बाहेर पाऊस पडत असतो. स्वानंदी पावसाकडे बघून खूप खुश होते आणि ती म्हणते, "अहो बघा ना राजवाडे, तुम्हाला या पावसात भिजावंसं नाही वाटत आहे का?" तर समर म्हणतो, "काय बोललात तुम्ही स्वानंदी मॅडम?" मग स्वानंदी म्हणते, "अहो तुम्हाला पावसात भिजावंसं नाही वाटत आहे?" आणि मग समर हसायला लागतो, की "तुम्ही बोललात माझ्यासोबत." मग स्वानंदी चिडते आणि गाडीतून बाहेर पडते आणि त्यानंतर त्या पावसात नाचायला लागते. मग समर देखील तिच्या मागे-मागे जातो आणि मस्त दोघे पावसामध्ये असे मस्त भिजतात आणि डान्स करतात. अशा पद्धतीचा मस्त सीन आपल्याला या मालिकेत शेवटी बघायला मिळतो. म्हणजे एका बाजूला समर आणि स्वानंदीचं मस्त चाललंय. त्यांची जी फॅमिली लाईफ आहे, त्यांचा जे संसार आहे, तो मस्त चाललाय. दुसरीकडे अंशुमन आणि सुष्मिताचं काही एकमेकांसोबत पटतच नाहीये. अंशुमनला बिलकुल इंटरेस्ट नाही त्या सुष्मितासोबत वेळ घालवण्यामध्ये, तिला शॉपिंगला घेऊन जाण्यामध्ये आणि तो फक्त हे जबरदस्तीने करतोय मल्लिकाच्या सांगण्याहून. आता आज मल्लिकाने सांगितलं होतं, की अंशुमन आणि तू दोघे बाहेर डिनरला जा. सुष्मिताला खूप इच्छा होती अंशुमनसोबत बाहेर जाण्याची, पण अंशुमन यायला तयारच नसतो. तर त्यावेळेस अंशुमन फायनली सुष्मितासोबत लाडीगोडी करतो. तिला मिठी मारतो आणि बोलतो, "अरे सुश, ऐक ना, मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे, पण तो आपण 4 भिंतीच्या आत केला पाहिजे." असं म्हणून तो म्हणतो, "तू बाहेरून ऑर्डर कर जेवण. आपण हॉटेलमध्ये नको जायला." सुष्मिता आता बिचारी बुद्धूबाई आहे. ती तयार होते लगेच आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. फायनली अंशुमन आणि सुष्मिता घरी जेवण मागवतात आणि अंशुमन नेहमीप्रमाणे नाटक करतो सुष्मितासोबत एक चांगला नवरा असल्याचं. आता कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं, की अंशुमनला बिलकुल इंटरेस्ट नाहीये सुष्मितामध्ये. पण तो जबरदस्तीने सुष्मितासोबत कसंबसं संसार करतोय. पण आज ना उद्या अंशुमनचं सत्य सुष्मिता समोर येईल आणि जेव्हा ते सत्य समोर येईल, तेव्हा सुष्मिता कशी अंशुमनची वाट लावते हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण सुष्मिता थोडीशी बुद्धू आहे आणि ती हुशार नाही आहे. त्यामुळे ती बुद्धू असल्याचं ज्या गोष्टीचा ते फायदा करून घेत आहेत, उद्या त्याच बुद्धूपणामुळे त्यांचं नुकसान होणार आहे. आणि हे सगळं मालिकेत नेमकं कसं घडून येते बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या सगळ्यावर तुमचे काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओखाली.
आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता आपण भेटूया या मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडतंय ते.